होळी महोत्सवाचा टाईम म्हणजे वेळ म्हणजे आज आपण अखंड बंजारा समाजामध्ये एक चालीरीती परंपरा वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये जशी चालीरीती परंपरा जोपासली जातात तसंच जोपासण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे। मी शिक्षक पदावर कार्यरत असताना आमच्या ग्रामस्थ वसंतनगर नायक कारभारी पंच कमिटी यांनी सुचवल्या पद्धतीने मी एक कार्यक्रम घेतला। माझे मोठे बंधू आशिवरावजी रामचंद्र जाधव यांनी प्रत्येक वर्षी कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत होता। त्यांचा एक वारसा म्हणून मी जाधव परिवाराच्या वतीनं माझ्या मुलाचं धुंडचं कार्यक्रम करत आहे। बंजारा समाजामध्ये होळी सणामध्ये महिला पुरुषांना मारहाण केली जाते, पुरुष महिलांना एक वेगळ्या पद्धतीने त्याला आनंद होतात, त्याचं काय महत्त्व आहे त्याला? ह्याचं महत्त्व असं आहे की आपल्या जसं प्रत्येक समाजामध्ये बारसा कार्यक्रम केला जातो तसाच आमचा एक पारंपरिक होळी बंजारा संस्कृतीप्रमाणे हा धुंड म्हणजेच बारसा आणि महिलांनी हंडा काढण्यासाठी ज्यावेळेस पुरुष येतात त्यांना ते हंडा काढू देऊ नये। गेरिया आणि गिरणी, गेरिया जे आहे पुरुष मंडळी असतात आणि स्त्री जे आहेत गिरणी असतात, गिरणींनी त्या हंडाला काढण्यासाठी ज्यावेळेस पुरुष येतात त्यावेळेस मारतात। म्हणून याची प्रथा अखंड ठेवण्यासाठी एक जरी जातीमध्ये आपल्या तड निर्माण जर असली तरी आपण संस्कृती कल्चर बंजारा समाजाची एक अशी आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टीवरून ज्यावेळेस भांडणं होतात भांडणं ते विसरून एकत्र येऊन हा कार्यक्रम अति उत्साहाने सगळा सोयरे मोठे बंधू मामा मामी काकी दादी हे सगळे मिळून अखंड बंजारा समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला जातो। ज्याच्या कुळीमध्ये मुलगा जन्माला येतो त्या कुळीमध्ये परंपरेनुसार त्या समाजानुसार त्या घराण्यामध्ये जे परंपरा रूढी चालू आहे त्यानुसार ते धुंड कार्यक्रम केला जातो। माझा मुलगा द्वितीय कनिष्ठ विश्वजित ह्या मुलाचा मी धुंड आमच्या या सहकार्याने अखंड समाजाच्या सहकार्याने नायक कारभारी पंच डावे साण यांच्या सहकार्याने माझी माता बहिणी यांच्या सहकार्याने आम्ही 5 दिवस हे कार्यक्रम साजरा केला जातो। महिला पुरुषांची समानता एकत्रित या ठिकाणी याच्यामध्ये एक संदेश देतो की समाजामध्ये रूढी परंपरानुसार एकत्र येऊन आपलं संस्कृती जोपासना करावी, त्याचबरोबर जे काही तंटे भांडण आहेत हे बाजूला विसरून आपण एकत्र येऊन होळी साजरा करावी, ह्याच्या मागचा खरा उद्देश आहे।